नमस्कार मैत्रिणी सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आज करायचे आपल्याला तांदळाचे पापड. त्यासाठी मी साहित्य घेतले: पापड खार, मीठ, डिंक, ओवा, जिरं आणि तीळ. आता हे सगळं साहित्य घेतले. आता मी खिशी घेणार. मी आता पीठ आहे ना वाटीच्या साहाय्याने मोजून डब्यामध्ये घेणार. ते साहित्य बाजूला ठेवा. या वाटीने पीठ मोजले घेतले. या वाटीने 2 वाटी पीठ आहे, तर याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचे. तर आपण पीठ मोजून घेऊ. 1 वाटी पीठ, 1 वाटी टाकले. तर पुन्हा परत दुसरी वाटी टाकू. दोन वाटी झाले. तर 2 वाटी पाणी टाकायचे आपल्याला. तर पाणी बी याच वाटीने मोजून घ्यायचे आपल्याला. पाणी गरम नाही करायचं, गारच टाकायचे. 1 वाटी टाकलं. आणि हे 2 वाटी झाले. तर त्यात टाकायचे आपल्याला जिरं, ओवा आणि तीळ आणि पापड खार आणि मीठ, थोडा डिंक. आता हे पीठ आहे ना, आपण भज्यांना कसं कालवतो तसं कालवून घेऊ सगळं. छान आपलं असं पीठ काढून घ्यायचं भज्यांना करतं तसं. आता हे आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. खिशी काय घ्यायची नाही. एक सगळं पीठ कुकरच्या भांड्यात टाकून घेते मी. चला, आता हा डबा आहे ना आपण कुकरमध्ये ठेवू आणि 7 शिट्ट्या काढून घ्यायचे आपल्याला. याच्यावर झाकण ठेवा पिठावर, म्हणजे ते पीठ चांगलं शिजल्या जाईल. आपण पिठावर झाकण ठेवू, कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ. चला, कुकरच्या मस्त 5 शिट्ट्या होऊन देते आणि आपल्या पिशवीच्या साहाय्याने पीठ मळून घेऊ. कुकर आहे ना गार झालं, उघडून बघू. हे पहा, परफेक्ट आपली मस्त खिशी तयार झाली. आता एक काढून आपण पीठ मळून घेऊ. चला, कुकरच्या ह्याच्यातून परत एक काढून घेऊ. हे पहा, तांब्याच्या साहाय्याने हे आपण असं मॅश करून घेऊ सगळं पीठ. गरम गरम खिशी नाही घ्यायची, कुकरच्या भांड्यातच केलं मी. आपली छान खिशी शिजल्या गेली. सगळं पीठ मी असं तांब्याच्या साहाय्याने मळून घेते. गरम आहे ना, एकसुद्धा गठोळी झालेली नाही. सगळं पीठ असं मी मळून घेते आता. चला, सगळं पीठ मळून घेते, गोळा करते. हे आपली छान मस्त मी पीठ मळून घेतलं. आता मस्त अशा लाट्या करते आणि पापड करून घेऊ. चला, स्वच्छवाले पीठ मळून घेतले. आता आपण लाट्या करून घेऊ. सगळ्या दोऱ्याच्या सहाय्याने लाट्या करून घ्यायच्या आपल्याला. या साईजने लाट्या करून घेते सगळ्या. सगळ्या लाट्या छान झाल्या आपल्या. आता एका लाट्यांना तेल लावून घेते आणि एका अशा पिशवीमध्ये ठेवते, म्हणजे लाट्या त्या गरम राहतील. सगळ्या भरून घेऊ. आता मी तुम्हाला एका कागदावर कोणता ते कागद घ्यायचा, कागदावर लाटी ठेवायची. एक असे कागद ठेवायचा आणि आपल्या ताटलीच्या सहाय्याने असं प्रेस करून घ्यायचं. छान, मी ताटलीच्या सहाय्याने दाबून घेतलं आणि लाटणं पुन्हा फिरवलं. पापड किती छान झाले. किती छान पापड झाले. या साईजने सगळे पापड केलेले. आता उन्हामध्ये टाकते, सहज पापड निघतो आपला. हलक्या हाताने काढून घ्यायचं. किती छान पापड निघाला. चला, आता आपण एका मशीन
पापड मशीननी करू. छान झाले. लाटणं करून घेऊ आता आपण. छान पापड तयार झाले. तुम्ही बी नक्की करून बघा. सगळे पापड मी करून घेतले या पद्धतीने. नक्की तुम्ही करून बघा. आता हे 2 दिवस पापड आपण छान वाळवून देऊ. कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेते. चला, छान पापड तळून घेतले. किती छान पापड झाले. नमस्कार मैत्रिणींनो, मी 2 दिवस तांदळाचे पापड कडक उन्हामध्ये वाळवले. पापड किती छान झाले. आता तुम्हाला मी पापड तळून दाखवणार आहे. तेल छान टाकलं. छान आपले पापड तळून झाले. एका प्लेटमध्ये काढून घेते. हे आपले पापड तांदळाचे कुरकुरीत पापड झालेले. तुम्ही बी नक्की पापड या पद्धतीने सोप्या पद्धतीने पापडाची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. सगळ्यांना बाय बाय.